रात्री 1:15 वाजता सॉरी एक विचित्र घटना घडली, तर ती तुम्हाला पुढे सांगण्यात आहे. इथं आमचा कुत्रा सोन्या बसायचा आणि तो आजच्यापासून तुम्हाला कुठेच दिसणार नाही. तर झालं असं, ह्या इथल्या नक्या गेल्या वाटतं. 2 दिवस इथं 2 नक्या. हा आमच्या घराचा परिसर आहे. इकडे मोठ्याचं घर आहे, इकडे अण्णाचं घर आहे, हे जुनं घर, आणि असा आजूबाजूचा परिसर आहे. तर ही जी वाट दिसते ना, म्हणजे मोठ्याच्या इकडून येते आणि या वाटेवरून तो कोपरा दिसतो बघा, कोपरा, त्या कोपऱ्याने सरळ खाली असा वाघ आला. वाघ म्हणजे बिबट्या असेल कदाचित, आणि त्याची पावलं बघा इथे सुद्धा लागलेली होती. आणि आता सकाळी चालून चालून पावलं जरा गेलेले आहेत त्याचे, म्हणजे पायांचे ठसे इकडे उमटलेले होते. तर त्या कोपऱ्यातून आला, सरळ सरळ आला, आणि इथे पण होते कुठेतरी ठसे, इथे समोर असा. आणि इथून हे बघा, इथे समोर दिसतोय तो टॉवेलच्या तिथे बाजूला पाटा आहे, आणि पाट्याच्या बाजूला आमचा कुत्रा बसायचा रात्रीचा. तर तो इकडून सरळ खाली आला, इथे त्याला तो बहुतेक कुत्रा दिसला. तर तो ना इथून गेला की इथून वरतून गेला, काय कळायला मार्ग नाही आला, कारण इकडे त्याचे पायाचे ठसे वगैरे नाहीत. आणि त्याला बहुतेक ही जाळी होती ती समजली नाही, म्हणून त्याने पहिल्यांदाच बघा, हे बघा इकडे त्याचे पायाचे ठसे लागलेले आहेत. हे बघा, ह्या पायाचे ठसे लागलेले आहेत, म्हणजे इथून त्याने पहिला अटॅक केला सोन्यावरती, कुत्र्यावरती आमच्या. आणि सोन्या तिथून खाली उतरून बहुतेक इथे या कोपऱ्यामध्ये आला, इथे ह्या कोपऱ्यामध्ये. आणि हा जो बिबट्या होता, वाघ होता, तो वाघ इकडून जाऊन हे बघा इथं पावले लागलेले आहेत. तर इकडे जाऊन आता समोर इथे आला, इथे आला वाघ बहुतेक कदाचित, म्हणून तो सोन्या तिथून उतरून इथून असा त्या टाकीवर चढून मग इथे खाली उतरला. आणि हे बघा इथे मला वाटतं चपकन टाकला वाघाने, आणि इथे सगळं हे करून ठेवले, नाक्या वगैरे लागले. हे बघा नाक्या लागले, तिथे नाक्या लागलेत. आणि त्याला पकडून वाघ हे बघा इथे सुद्धा आहेत, इथे डायरेक्ट त्याने इथे खाली उडी मारली. वाघ आलेला रात्री सोन्याला नेला नाही. हा इथेच होता. हो, नाही काल इथे राहिला तो, नाही तर पुढे समोर बसायचा, गायींच्या इथे बसायचा. 3 वेळा वरडला ना, तेव्हा मी उठलेलो, पण ती बाय पण लगेच रडायला लागली ना, चिवू. वरना नेलान, इकडे नेलान सरळ. हो, इकडे पावलं लागले, मी घासत नेलन त्याची सगळी आहे. हा ना आला.
तर इकडे खाली उतरला. हो, इकडे खाली उतरला आणि बघा सगळीकडे पावलं लागलेले आहेत. या नखे लागलेले आहेत, या सुद्धा नखे लागलेले आहेत, नखे लागलेले आहेत. हा बघा वाघाचा पंजा. हा इकडे पंजा लागलेला आहे, म्हणजे या साईडने त्याला ओढत नाही आणि घासत गेल्यासारखी ही निशाणं दिसत आहेत सगळी. हे बघा इकडे सुद्धा आहेत वाघाचा पंजा. हा इकडे नखे लागलेत आणि ही सगळी दिसते ना, ही घासत नेल्यासारखी आहे. हे बघा कुत्र्याला घासत नेली इकडून ओढत परपडत. तर हे सगळं दिसतंय. हे बघा तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही, पण दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलाय. हे बघा इकडे सुद्धा आहेत. पूर्ण ओढत नेली. बघा इकडे पण आहे पंजा. म्हणजे जिथे चिखल चांगला आहे ना, तिथं त्याचा पंजाचा एकदम व्यवस्थित ठसा उमटलेला आहे. हा इकडे पण दिसतोय, इकडे पण आहे. हा इकडे पण आहे आणि हा बघा इकडे सुद्धा आहे. तर इकडून अशी नेली त्याला आणि इकडे वाटेकडे नेले. म्हणजे इकडे कसं समजलं तर हे बघा ही माती सरकल्यासारखी आहे, म्हणजे घासत नेल्यासारखी आहे. हे पायाचा ठसा एक आहे, इकडे पाय लागलेत वाघाचे आणि इकडे जाऊन हे दिसतंय घासत नेल्यासारखं. वेगळीच माती दिसते जरा. घासत नेली इकडे अशी. आणि इकडे समोर कुणाचं घर आहे आणि ही जी वाट गेले ना खाली गेले सरळ विहिरीकडे, म्हणजे जंगलाच्या दिशेने गेले आणि कदाचित तो इकडूनच गेला. म्हणजे कदाचित नाही 100% तो इकडूनच गेला असावा. कारण या वाटेला सुद्धा हे बघा याचा पंजा आहे, इथे दिसतोय. एक इथे बोट दिसतोय, ते म्हणजे पंजा. इकडे एक आहे इथे आणि हा बघा इथे. खाली उतरल्याचा पण आहे. हा बघा इथे पण आहे. हा इथे सुद्धा आहे. म्हणजे नक्कीच ह्या वाटेने तो वाघ बिबट्या गेला असावा. रात्री 1:45 वाजता ही घटना घडली आणि मला सुद्धा पहिल्यांदा आवाज आला. 3 वेळा आवाज आला कुत्र्याचा आणि मी उठलो सुद्धा. पण तेवढ्यात आमची जी ग्रंथा आहे ना, ग्रंथा उठली. त्यामुळे मला बाहेर येता आलं नाही, पण सौ बाहेर आलेला आणि त्यानंतर मी सुद्धा आलो. ग्रंथाला जरा शांत केली, नंतरला मी सुद्धा आलो. तर आम्हाला हे सगळं पायांचे ठसे आणि म्हणजे ज्या पडीमध्ये आमचा बसायचं ना, मागच्या पडीमध्ये, तिथे त्याने सुसूसुद्धा केलेली आणि ती सुसू दिसत होती, हाताने दिसत. तर सुकलं ते. तर अशी वाईट घटना घडली. 1:45 वाजता आम्ही सगळे उठलेलो. श्रीषा उठलेली, आई उठलेली, मी सुद्धा उठलेलो, ग्रंथसुद्धा उठलेली आणि आमच्या त्या समोरची जी आई आहे तिला सुद्धा आवाज आलेला रात्री. मोठे बाबासुद्धा होते, मोठ्या बाबांना सुद्धा आवाज आलेला आणि आम्ही बघत होतो इकडे गेलाय की इकडे वरच्या साईडला गेलाय तो. पण मोठ्या बाबांनी सांगितले यार ह्या वाटेने कदाचित गेलाय तो, कारण तो वरती त्यांना दिसला नाही रात्री. ते सुद्धा उठलेले. म्हणून आम्ही इकडे या साईडला चेक केली तर आम्हाला त्याचे पायांचे ठसे वगैरे दिसले आणि इकडून सरळ जाऊन तो तिकडून खाली उतरला. तर असं झालं. हे बघ
अशी नेला अशी नेला आणि त्या पाकडीने खाली गेला. तर बघ इथे पण आमच्या मांजरी म्हणायला कसला बाहेर जातो कुठं जातो तिथून उतरला खाली.